शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत आपल्यासोबत आहेत। राऊत साहेब, राहुल गांधी या ठिकाणी आले, तुम्ही त्यांचं स्वागत केलं, अगदी जय्यत अशी तयारी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेली होती। तुम्ही त्यांना भेटलात, नेमकं कशा पद्धतीचं वातावरण होतं आणि काय बोलणं झालं? वातावरण तुम्ही पाहताय, अत्यंत जोरात आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे। मी राहुलजींना आता भेटलो, त्यांचं स्वागत केलं। राहुल गांधी हे भारताचे मोठे नेते आहेत, अत्यंत सच्चे नेते आहेत, सन्माननीय नेते आहेत आणि आदर्श नेते आहेत आणि जे बोलतो ते करणारा नेता आहे। नरेंद्र मोदी कोण? मोदी हा फेकंबाग नेता आहे। जेवढी आश्वासनं दिली ही सर्व आश्वासनं आजपर्यंत खोटी ठरली आणि म्हणून आज महाराष्ट्रातील तरुणांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास राहुल गांधींवरती आहे आणि म्हणून राहुल गांधींचं स्वागत इतका जोरात आणि उत्साहात या ठिकाणी होते। निवडणुकांची घोषणा झालेली आहे, 5 टप्प्यात महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे आणि त्यानंतर निकाल येईलच। मात्र महाविकास आघाडीचं वातावरण कसं आहे? राहुल गांधींची यात्रा ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये होते आणि आज मुंबईमध्ये त्या यात्रेची सांगता होते, कशा पद्धतीचा प्रतिसाद त्यांना लाभेल? महाविकास आघाडीचं वातावरण महाराष्ट्रात संपूर्ण जोरात आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मी जिथे जिथे कोणाकोणाला विचारतो हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बोलतात। जे त्यांना मी विचारत असताना मला कळतं की महाविकास आघाडीचा जोर आणि जोश कायम माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे राहुलजी यांच्या विश्वासावर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या कमीत कमी 40 ते 42 सीट जिंकतील असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे। ज्या निवडणुकाची घोषणा झाली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। मागच्या लोकसभेला आपण पाहिलं तर 4 टप्प्यामध्ये मतदान झालेलं होतं, मात्र यावेळी 5 टप्पे करण्यात आलेले आहेत। फक्त 48 लोकसभा मतदारसंघांसाठी 5 टप्प्यामध्ये मतदान घ्यावं लागतंय, म्हणून पुरेसा प्रचारासाठी वेळ मिळावा म्हणून ही कुठेतरी खेळी करण्यात आलेली आहे, असं सुद्धा टीका होते। तुम्ही कसं पाहताय? असं आहे की महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी नेत्यांवरती कोणाचा विश्वास नाही, देशातल्या नेत्यांवर विश्वास नाही आणि म्हणून हे 5 टप्प्यात घेतलं जातं की जास्तीत जास्त या ठिकाणी कसा प्रचार करता येईल, प्रचार करून कुठल्या प्रकारे लोकांना भूलथापांना बळी पाडण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त हा वेळ मागून घेतलेला आहे। परंतु लोकांच्या जनतेचा विश्वास हा उद्धवजींवरती आहे, विश्वास हा शरद पवार साहेबांवरती आहे आणि विश्वास राहुल गांधींवरती आहे। त्यामुळे 5 टप्प्यात घेतलं किंवा 6 टप्प्यात घेतलं तरी महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीबरोबर राहील आणि येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की महाविकास आघाडी या लोकसभेला महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 40च्या आसपास सीट जिंकेल असं वातावरण या महाविकास आघाडीने या महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे। शेवटचा प्रश्न, राहुल गांधी इथं येऊन गेले, तुम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे, मात्र या स्वागत सोहळ्यासाठी किंवा समारंभासाठी संजय राऊत येणार होते का, तसं काही ठरलेलं होतं? राऊत साहेब नाशिकला त्यांनी त्यांचं जोरात स्वागत केलं आणि उद्या शिवाजी पार्कला सभा आहे इंडिया आघाडीची आणि त्या सभेला राऊत साहेब असतील आणि उद्याची सभासुद्धा ही देशातील मोठी सभा होईल। आपण पाहतो की आमदार सुनील राऊत आपल्यासोबत होते आणि राहुल गांधींचं स्वागत मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेलं आहे, त्यांचं स्वागत त्यांनी केलेलं आहे। मात्र लोकसभेला महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडीच्या असतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे। पुढे गणेश रहाटे सोबत कृष्ण सोनारकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।